नमस्कार, मी साटम। आता मी ज्या वेळेला रेकॉर्ड करतोय ना, तोपर्यंत महिलांची जी मॅच सुरू आहे ना वर्ल्ड कपची एक दिवसीय सामन्यांची, त्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने 120 रन कंप्लीट केलेले आहेत। 3 विकेट त्यांचे गेलेले आहेत। त्याचबरोबर 21वी ओव्हर कंप्लीट होत आलेली आहे। तुम्हाला माहिती आहे का, 2008 रोजी 26 नोव्हेंबर रोजी ज्या वेळेला हा हल्ला झाला होता ना 26/11चा, त्यावेळेला सुद्धा एक मॅच सुरू होती भारत विरुद्ध इंग्लंडची। कटक ओडिसामध्ये ही मॅच सुरू होती आणि त्या मॅच मध्ये वीरूबाईंनी अक्षरशः झोडलं होतं आणि 6 विकेट राखून आपण ती मॅच जिंकलो होतो। पण त्यानंतर जी मॅच सुरू झाली होती ना, म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तानची, ज्यामध्ये 10 दहशतवादी विरुद्ध अखंड भारत, ती मॅच जवळपास 3 दिवस चालली होती। टेस्ट मॅच होती, तीही आपण जिंकलोय। पण त्याचा जो प्रदीर्घ असा इम्पॅक्ट आपल्यावर राहिलेला आहे ना, त्याचमुळे कदाचित ही सिरीज सुद्धा बनते असं मला वाटतंय। कारण काहीतरी आपण इतिहासामधनं शिकलं पाहिजे आणि अशाच प्रकारे आपण इतिहासामधनं कदाचित शिकलो होतो किंवा काही गोष्टी राहिल्या होत्या, त्याचमुळे कदाचित ती घटना घडली होती असं मला वाटतं। त्यामुळे आधी आपण थोडासा इतिहास जाणून घेऊ एकंदरीत हा हल्ला व्हायच्या आधीचा। बघा, 1857 मध्ये, म्हणजे जवळपास आतापासून 160 ते 170 वर्षापूर्वी एक घटना घडली होती। ती तुम्हाला माहिती असेल, 1857चा उठाव। पण त्यामधली इंटरेस्टिंग गोष्ट काय होती माहितीये का, 1857 मध्ये ज्या वेळेला उठाव झाला होता ना, त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की उत्तर भारतामधील सर्व जनता, म्हणजे त्यामध्ये कुठल्याही जातीचा किंवा कुठल्याही धर्माचा असा स्पेसिफिक व्यक्ती नव्हता, तर सर्व धर्मीय सर्व जातीतली लोक त्यावेळेला लढली होती। कारण दक्षिणेमध्ये तितकासा प्रादुर्भाव नव्हता उठावाचा, पण उत्तरेमध्ये प्रादुर्भाव होता। आणि त्यावेळेला मुस्लिम बादशाह म्हणजे जफर शहा, त्याच्या नेतृत्वाखाली जो सैन्याचा प्रतिनिधी होता तो म्हणजे बख्तकार खान, आणि एकंदरीत जी जनता आणि राजे रजवाडे ते हिंदू, एकंदरीत सर्वजण ही उठावामध्ये लढली होती, पण त्यांना यश आलं नाही। त्यानंतर मात्र ब्रिटिशांना एक गोष्ट कळून चुकली होती, ती म्हणजे सर्वजण ही भारतीय एकत्र आली तर जास्त दिवस आपण टिकू शकत नाही, त्यामुळे ह्यांच्यामध्ये दुफळी निर्माण केली पाहिजे। आणि त्याचा रिझल्ट सुद्धा तुमच्या लक्षात येईल की एकाला मारायचं, दुसऱ्याला जवळ करायचं, मारलेल्याला मलम लावायचं आणि जवळ केलेल्याला करंट बसवायचं, अशा प्रकारच्या गोष्टी एकंदरीतच ब्रिटिश सरकार करत आलं। म्हणजे त्याचं सिंपल उदाहरण द्यायचं झालं तर 1885 मध्ये काँग्रेसची स्थापना झाली। त्याच वेळेला मुस्लिमांना मोठ्या प्रमाणावर निग्लेक्ट केलं गेलं होतं। पुढे जाऊन सर सय्यद अहमद खान यांना तर तयार केलं जातच होतं सामाजिक रचनेमध्ये बदल घडवण्यासाठी, आणि एकंदरीतच